फ्रेंड, तर कशा आहेत तुम्ही? मी छान आहेत, मला माहिती आहे. तर आयुष्य एकच आहे. तर आयुष्य एकच आहे. तर मन मारू नाही, मन भरून जगा. समझने वाले को इशारा काफी है. ओ माय गॉड. आज का हे 3-4 म्हणजे मी एवढ्या दिवसापासून नव्हती यूट्यूबमध्ये, 15-16 दिवस नव्हती. पण मी व्हिडिओ मला दिसायचे, मी बघत होती थोडे थोडे, पण मी पुष्कळ बिझी होती, त्याच्यामुळे माझे व्हिडिओ येत नव्हते. आणि ह्याचे तरी व्हिडिओ मला कधी यायचे समोर, तर थोडंफार मी बघायची. तर व्हिडिओमध्ये मॅडम बोलतात काय, नमस्ते मित्रांनो. तर लोकांनी म्हटलं मित्रांनो काय म्हणते, म्हणजे मित्रांनो म्हणजे फ्रेंड्स असं असतं. तर मला व्हिडिओ बनवायचा नव्हता, पण काय करायचं, काल माधुरी ताईची लाईव्ह बघितली आणि माधुरी ताईसुद्धा माझ्यावर जरा रागवल्या. मग मी तो विषय सोडला तिथे. तर मला हसायला आलं. दुसरं काय, म्हणजे म्हणतात ती बाई म्हणते जी फालतू बाई आहे. हे सगळे जे आहेत ना, हे म्हणजे हे सगळे 2 नवरेवाले असे दाखवतात की 12 नवरे 10 नवरे अशा ज्या बायका आहेत ना, हे सगळ्या ना काय आहे माहिती आहे का, फक्त यूट्यूबवर आलेले आहेत फक्त ना डॉलर छापण्यासाठी. त्यासाठी एक जी आहे ती सासू मेली ना, तिची टपकली तिची सासू, नशीब तिचं भाग फुट गए नाही, भाग खुल गए, सासूचे भाग खुल गए की हे ह्या लोकांची म्हणजे हे लोकांचं करकर किटकिट नको. तो आहे तो बेवड्याची बायको आहे. काय तिला फक्त डॉलरचंच पडलं आहे आणि ही आयुष्य एकदाच आहे. तर मन भरून जगा, मन मारून जगू नका, मन भरून जगा. त्याच्यामुळे सगळ्यांचं काय म्हणतात, सगळ्यांचं खिचडी करून टाकली आहे यूट्यूबवर. मला तर समजत नाही कोण कोणाचा नवरा कोण, तो बोचक्या कोण. मी काल माधुरी विचारलं की बोचक्या कोण. बोचक्या म्हणजे काय मला माहितीच नाही, तरी टकल्या माहिती आहे कोण मला, पण बोचक्या म्हणजे काय मला माहीतच नव्हतं. तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा बोचक्या म्हणजे कोण. आणि मला एक सांगायचं मैत्रिणीनो, ह्या जर एक म्हणजे ह्या आईचा मन भरून जगावालीचा जो नवरा आहे ना, तो आहे टकल्या, ठीक आहे. आणि त्याचं सगळं तिने परवाशी सांगितलं की तो काय काय करायचा. हिच्या लग्न करून पहिल्याच दिवशी त्याने त्याची स्वतःची पोलखोल करून टाकली आणि म्हटलं की असं आहे तसं आहे. आणि म्हणजे कुठल्या बायका यायच्या तर त्यांच्यावर मजा हा मारायचा म्हणे. तर हे सगळं त्याने ह्याच्या बायकोला सांगितलं, तर ती त्याच दिवशीच तिने तिथून जायला पाहिजे होतं. नवरा असं बोलतो ना, त्याला एक कानाखाली मारायचं आणि गपचूप निघून जायला पाहिजे होतं. पण हिला तिच्यावर बळजबरी केली म्हणे. म्हणजे बळजबरी करायला तू कुक्कुलं बाल होतं ग गं. माधुरी त्यांना मिळलं एवढंच सांगते की ह्या बाईच्या नादीत पडू नका. तुम्ही जे करत आहे चांगलं करत आहेत, पण ही बाई एकदा तुम्हाला पण असंच धोका देणार आहे. कारण आहे ना, स्वतःच्या नवऱ्याची नाही झाली मग तुमची काय होणार ती. आणि तिला बोलायची भाषा नाही आहे. म्हाताऱ्या बाईकडे बोलायचं कसं, नवऱ्याकडे बोलायचं. हो, तिला मारलं माहिती आहे. तिला मारलं तर तिने जाऊन पोलीसमध्ये कंप्लेंट केली होती. मग त्याचे सगळे व्हिडिओ डाउनलोड करण्याची काही गरज नव्हती. त्या दिवशी जेव्हा त्या हागरेने तो व्हिडिओ अपलोड केला होता तिच्या चॅनलवर, तर त्या दिवशीच त्याला ती स्ट्राईक देऊ शकली असती, किंवा तो पार्ट तेवढा ट्रिम करा म्हणून टाकलं ना, तर ताबडतोब झालं असतं. पण नाही, हिने पण नाही केलं. म्हणजे ह्या लोकांना काय असतं माहिती आहे का, मी मध्ये एक कोणाचं तरी माझी मैत्रिणी आहेत यूट्यूबमध्ये, तर त्यांचं मी एक असं बघितलं होतं आणि फक्त नाव घेतलं होतं त्या समोरच्या यूट्यूबरने आपल्या त्या माझ्या मैत्रिणीचं. तर तेवढं 5 मिनटामध्ये तिचा तो व्हिडिओ यूट्यूबवाल्याने काय केला होता, उडवला होता आणि सांगितलं होतं की तेवढा पार्ट ट्रिम करा म्हणून. तर तिने तो ट्रिम केला नव्हता, त्याच्यामुळे त्या बाईचा व्हिडिओ उडवला होता. मग ह्या मन भरून जगावालीचा व्हिडिओ, तिचा आवाज होता, तिचा व्हॉईस होता तिथे त्या व्हिडिओमध्ये, मग तिने का नाही उडवला. तो फुल कितीतरी वेळ होता, अर्ध्या तासामध्ये तो व्हिडिओ उडला असता. पण नाही. मग हे लोक सगळे मिळलेले आहेत
म्हणजे एकत्र ग्रुप आहे या लोकांचा. मला सांगा, कोणत्या तोतिया पोलीस, म्हणजे त्याने एवढ्या लोकांना फसवलं, एवढ्या बायकांना फसवलं, आणि आता शेवटी ती राहते परत त्याच्याच बरोबर. माधुरीताईंचं मला पटलं बरोबर की ती त्याच्याबरोबर राहते, त्यांना पण माहिती आहे. पण मला एक विचारायचं आहे, ज्या बाईला माहिती आहे की तो फ्रॉड आहे, मग त्या फ्रॉड माणसाकडे ती कशी राहायला पाहिजे, म्हणजे कशी राहणार? उद्या त्या माणसाने तिला काही बरं वाईट केलं, कोण जबाबदार आहे? काही पण होऊ शकतं तिच्याबरोबर, तिला काही पण म्हणजे तिला जीवाचा धोका आहे. मग तिने एवढं सगळं हे केलं, त्याच्यावर ती लाईव्हमध्ये म्हणते की तो माझ्यावर पुष्कळ प्रेम करतो. अरे चापलेने हाणायला पाहिजे अशा लोकांना, ज्याने एवढ्या बायकांना फसवलं. त्याचे फोटो बघितले मी, बायकाबरोबर मुलींबरोबर लग्न केलेले लोकांनी असे मी आता कोणाच्या साईडला नाही आहे या व्हिडिओमध्ये, आणि काय माधुरी त्यांच्या अगेन्स्ट मी बोलत नाही आहे, कारण मला माहिती आहे त्या हुशार आहेत, त्या टॅलेंटेड आहेत, आणि त्यांच्यासमोर आता तो प्रॉब्लेम आला तर त्यांना तो सॉल्व करायलाच लागेल. जसं ती आली, ती मन भरून जगावाली, ती तेव्हा प्रॉब्लेममध्ये होती, पण आता ती अजूनसुद्धा थांबत नाही. त्या व्हिडिओमध्ये ती काय काय घाणघाण बोलते, तिला काही गरज नव्हती त्या कालच्या लाईव्हमध्ये, माधुरी त्यांच्या त्या लाईव्हमध्ये येऊन घाणघाण बोलायची गरज नव्हती. ती 12 बापाची आहे, ते आपल्याला माहिती, ती 12 नाही 112 बापाची आहे. कोण? हगारेबाई. पण तू तिथे टाकलं, त्याच्यानंतर ती व्हिडिओ बनवला तिने, म्हणजे याला ना एक ना लिंक आहे, लिंक. ही पण गप्प बसत नाही, ती हगारे पण गप्प बसत नाही, तसं चाललं आहे. बाकीचं पब्लिकवर आहे, पब्लिकला एंटरटेनमेंट पाहिजे, त्याच्यामुळे हे सगळं चालू आहे. आणि दुसरं प्रश्न आणखी विषय तोच आहे की जर तो फ्रॉड आहे, तो पोलिसाचा ड्रेस घालून तो इकडे तिकडे फिरतो, तो बायकांना फसवतो, हे सगळं माहिती आहे लोकांना, पब्लिकला माहिती आहे, हिला माहिती आहे, कारण हिनेच ते लोकांना सांगितलं होतं. त्याच्यानंतर आपल्या ती कोणती वानखेडे मॅडम, तिला पण माहिती होतं, तिने पण हे केलं होतं, तरी हिने परत त्याच्याबरोबरच राहून, म्हणजे हिला कोणी रेंटला रूम देत नाही असं म्हणत होते. मग मला समजत नाही, जर तुला रेंटला रूम नाही भेटत तर जाऊन बसायचं ते अनाथ आश्रममध्ये, कुठल्या तरी अनाथ आश्रममध्ये जायचं पोराला घेऊन आणि राहायचं. तुला फुकटचं राहायचं आहे ना. आता अनाथ आश्रम केवढे आहेत, पुण्यामध्ये आहेत, ते आणखी एक अनाथ आश्रम दाखवतात, तिथे जायला पाहिजे होतं. तिथे गेलं तर तिथलं पोलखोल झालं असतं, कारण मी पण मध्ये पोलखोल केला होता तिथला. पण काही अशा बायका आहेत ना, मात्रड बायका, त्यांनी मला काही काही कमेंट केली होती, आणि ते खरोखर आहे, ते मी जे सांगितलं होतं ते अनाथ आश्रमचं, ते जे मी बोलली होती खरं आहे. मग तुम्ही तिथे जाऊन राहायला पाहिजे होतं, तुम्हाला समजलं असतं. जर तुम्हाला फ्लॅटमध्ये भेटत नसेल तर अनाथ आश्रममध्ये जायचं, अनाथ आश्रममध्ये राहायचं त्या पोराला घेऊन. पण नाही, मन भरून जगायला पाहिजे ना. एक नाही 12 नवरे करायला पाहिजे ना, तसं आहे. बापरे, काय बायका आहेत ना आजकालच्या, मला काही समजत नाही. म्हणजे एवढ्या थर्ड क्लास बायका आहेत या काही यूट्यूबमध्ये, जे त्यांना अक्कल नाही आहे. नवरे करतात 2-2, आणि कंटेंट करण्यासाठी मग नवऱ्याला कानाखाली मारायचं, नवऱ्याला टकल्या बोलवायचं. जर एखाद्या सबस्क्रायबरने ज्या नवरा टकलाय म्हटलं तर त्याला त्याच्यावर भडकायचं, त्याची कमेंट दाखवायची, त्याचा चेहरा दाखवायचा. कितपर्यंत योग्य आहे मला तुम्ही सांगा? तुमचं जे आहे तुम्ही यूट्यूबमध्ये बसून दाखवतात, बोलून दाखवतात, तेव्हा लोकांना कळतं की तुमच्या घरात काय आहे. जर तुम्हाला एवढं मारहाण झाली आणि तुम्ही ती ऑफलाईनच, जी मदत होती ती ऑफलाईनच ठेवायला पाहिजे होती, तुम्ही ती लोकांसमोर आणली, आणि त्याच्यामुळे सगळीकडे म्हणजे घाण झालेली आहे. परत मी सांगते, हे काय मी माधुरीताईंना सांगत नाही आहे. माझं जे म्हणजे आहे, जे मला सांगायचं आहे ते मी सांगते, माझं जे ओपिनियन आहे ते मी सांगते. आणि बाकीचं त्यांनी जी मदत केली आहे ती चांगलीच आहे, त्याच्यासाठी मला काय वाईट नाही आहे. तिच्या जागी दुसरी पण कोणी असती तर त्यांनी, म्हणजे माधुरीताईंनी तिला मदत केली असती, हे तर मला माहिती आहे. पण ह्या बाईला मदत जर केली नसती ना, जर ते टेन्शनच जरा कमी झालं असतं, तसं आहे. कारण आता त्यांचं हे आहे, सखी मंच मेळावा आहे, तर आणि त्याच्यामध्ये हे सगळं मध्ये आणून मेळाव्याला काही प्रॉब्लेम व्हायला नाही पाहिजे, असं मला असं वाटते. त्याच्यामुळे माधुरीताईंनी सुद्धा याच्यात लक्ष नाही द्यायला पाहिजे. तिचा जो विषय आहे तो सोडून द्यायला पाहिजे. तिला काय करायचं तर ती करू दे.
आणि बाकीचं जे आहेत यूट्यूबमध्ये बायका, त्यांना काही कामधंदे नाही आहेत, काही कामधंदे नाही आहेत, त्याच्यामुळे त्या बसतात पार्टी चेंज करत असतात. मला कोणाची देणं घेणं नाही आहे. त्यांचे कर्माला ते, आपल्या कर्माला आपण. बाकीचं काय नाही मैत्रिणी. व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक शेअर आणि काय करायचं, कमेंट करायचं. बाकी जिंदगी एकच आहे, तर मन भरून जगा, मन मारून जगू नका. मस्त डायलॉग आहे. त्यासाठी सगळे लोक मन भरून जगतात, 12-12 13-13 नवरे करून. ओ माय गॉड. तर चला, बाय बाय.